अरे मी ना ड्रोननी बिबट्याचा पाठला करत होतो बरं का, पण बिबट्या डायरेक्ट माझ्या ड्रोनला वॉर्निंग देत होता का माझ्या माग माग नको. This is the end. आता झालं असं का आम्ही ना क्रिकेट खेळायला जायला होतो बरं का, 6 वाजून गेले होते जवळपास, आणि आमच्या ना काकीने एक बिबट्या पाहिला बरं का. तिने घरी येऊन सांगितलं का इकडल्या साईडला आहे ना बिबट्या आहे. मग आम्ही घरी आलो, त्याच्यानंतर काय आम्ही ड्रोन फ्लाय केलं बरं का. आता काकीने ज्या साईडला सांगितलं होतं ना त्या साईडला आधी ड्रोन नेलं, तिकडे तर काही बिबट्या दिसला नाही. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाने ना दुसऱ्या साईडला कुत्रे भुकायला लागले होते बरं का. आम्ही सहज तिकडे ड्रोन नेला आणि बांधाच्या वरती ना 2 बिबटे बसले होते. याला आत नका बरं का, पाडसान ड्रोन खाली जाईन बिबटे घेऊन. आता आम्ही ड्रोननी जिथे बिबटे बघितले होते का, ते थोडे तिथं बसले होते, त्याच्यानंतर ते तिथून उठून गेले बरं का. आता तिथे ना 2 बिबटे होते ना, त्याच्यापैकी एक बिबट्या तर एवढा जोरात पळत गेला ना, मेन ड्रोनचा कॅमेरा फक्त इकडून तिकडे फिरविस्तो बरं का, तो बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला होता. बरं त्याचं जाऊ द्या, तो पुढे जाईल बिबट्या तर काय डायरेक्ट निघून गेला होता, पण हा मागून येणार बघा, अरे डायरेक्ट चालता चालता धमकी देतो होता बघ. तेवढं मग मी समजून घेतलं का आता आपण आपल्याला ड्रोन घेऊन घरी आलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या रस्त्याला जाऊन दिलं पाहिजे, नाही तर आपल्या ड्रोनचा कधी पण गेम होऊ शकतोय.